मुंडकावरी पाय। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकावरी पाय। या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकावरी पाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। अजय मल्हारराव होळकरांचा जय असो। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा निवेदित जागेत झालाच पाहिजे। पुतळा निवेदित जागेत झालाच पाहिजे। जय मल्हार। जय मल्हार। असं कसं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। असं कसं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जय असो। या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकावरी पाय। या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकावरी पाय। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा नियोजित ठिकाणी झालाच पाहिजे। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा नियोजित ठिकाणी झालाच पाहिजे। एक मिनिट। परभणी जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने आज आयुक्त साहेबांची भेट घेऊन परभणी महानगरपालिकेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी जी निवेदित जागा दिलेली आहे त्या जागेमध्ये स्मारक झालं पाहिजे ही समाजातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधवाची भावना आहे। विनाकारण काही लोकांनी तिथं कब्जा केलेला आहे ते अतिक्रम तात्काळ काढण्यासाठी आम्ही त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे की 2 दिवसामध्ये आणि विनाकारण आमच्या सोबत आपण पाहिलं असेल परभणी जिल्ह्यातला सकल मराठा समाज बांधव सुद्धा आमच्या सोबत आहे। विनाकारण तो व्यक्ती जो कोणी कब्जा केलेला आहे विनाकारण सुद्धा कारवाई झाली पाहिजे। निवेदित जागा जी महापालिकेने दिलेली आहे त्याच जागेमध्ये लवकरात लवकर अहिल्यादेवी होळकरांचं भव्य स्मारक होण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आयुक्त साहेबांसोबत चर्चा केली त्यांनी सांगितलेलं आहे की आज दुपारी जिल्हाधिकारी साहेबांसोबत आमची बैठक आहे त्या बैठकीतून आम्ही मार्ग काढू आणि तात्काळ अतिक्रम काढून आम्ही त्यांना 2 दिवसाचा वेळ देतो। आज तारीख किती आहे? 8 तारीख आहे। आम्ही त्यांना 11 तारखेपर्यंत वेळ देतो। 11 तारखेपर्यंत समाज बांधवाच्या भावना समजून ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी 29 वर्ष आदर्श असा राजकारभार 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन आणि त्यांची 300वी जयंती या वर्षी साजरी होत आहे। अख्ख्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चोंडीला यायलेत। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जयंतीचा उत्सव साजरा होत आहे पण इथं निवेदित जागा देऊन सुद्धा काही लोक अडचणीत आणत असतील त्यांच्या प्रशासनानं तात्काळ कारवाई करावं यासाठी आम्ही आज भेटून निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसाचा वेळ आम्ही त्यांना दिलाय नाहीतर समाज स्वतः ते अतिक्रम काढल्याशिवाय राहणार नाही।